नमस्कार. कवितेत काय असतं या आजच्या भागात मी मिनल घाटे-खेडकर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, खरंच कवितेत काय असतं? सगळं असतं. आपण जे पाहतो ते कवितेत असतं. आपण जे ऐकतो ते सुद्धा कवितेत असतं. सगळं कवितेत असतं. फक्त ते समजून घेणं गरजेचं असतं. संगीतमय कविता, नादधुंद कविता, जीवन दृष्टी देणारी कविता म्हणजे बोरकरांची कविता. जीवन दर्शन घडवून जीवन दृष्टी देणारी कविता म्हणजे बोरकरांची कविता. बाभ बोरकर, पोएट बोरकर, मूळचे गोव्याचे पण तरीही मराठी मनावर अधिराज्य निर्माण केलेले कवी म्हणजे बाकीबाब बोरकर. 30 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन आणि म्हणून आज त्यांची ही कविता त्यांना विनम्र अभिवादन म्हणून. कविता वाचणार आहे, पण मंडळी नेहमीसारखी तुम्हाला एक आठवण करून देते की अजूनही तुम्ही हा माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज 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 तो चॅनेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, त्यावर कमेंट्स करा आणि या कवितेच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीजमध्ये शेअर करा आणि त्यांना सुद्धा हा चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज. तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल तेवढा मला खूप आनंद होईल आणि अजून नवीन नवीन कविता वाचायला मला खूप जास्त आनंद मिळेल आणि ऊर्जा मिळेल. तुमचं लाईक करणं, कमेंट्स करणं आणि इतरांसाठी त्या व्हिडिओ लिंक्स शेअर करणं हे माझ्यासाठी खूप आनंददायी असणार आहे आणि म्हणून प्लीज चॅनेल हा सबस्क्राईब करा. घाटे मिनल खेडकर हा चॅनेल सबस्क्राईब करा प्लीज आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. आता कविता. फांदींसारखी झुकते सांज, जांभळांसारखे पिकती ढग. काय मस्त सुरुवात आहे ना कवितेची. अर्थात बोरकर असते. मंडळी, कवितेचा विषय म्हणजे एका बाजूला आहे संध्याकाळ आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळ होतानाच मनात असंख्य आठवणींचा येणारा, निर्माण होणारा असा उदास सूर. ही अशी कवितेची एक साधारण कवितेचा विषय आहे आणि या आठवणींसाठी त्यांनी एक खूप छान ओळ लिहिली आहे इथे की गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे. गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे. केवढी मस्त ओळ आहे. मंडळी, कवितेत काय असतं या प्रश्नाचं हे उत्तर आहे की अशा कवितेच्या ओळी आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा आपणही आपल्या अशा काही आठवणीत रमत जातो. त्या आठवणी परत एकदा जगतो. मग त्या आठवणी काही आनंद देणाऱ्या असतील, काही उदास करणाऱ्या सुद्धा असतील, पण या आठवणींनी काहीतरी असा निचरा होतो आणि हाच आहे कवितेचा आनंद. कवितेत काय असतं? कवितेत आठवणी असतात आणि हा कवितेतला आनंद असतो आणि म्हणून कविता वाचाव्यात, कविता ऐकाव्यात. कवितेत काय असतं? कवितेत सगळं असतं. फांदी सारखी झुकते सांज, बाभ बोरकर. फांदी सारखी झुकते सांज, जांभळांसारखे पिकती ढग. हवेत गारवा जड होऊन पेंगुळ पांगुळ होते जग. गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे. ओला काळोख आळत येतो उगत्या झाकत्या काजव्यांसवे. गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे. ओला काळोख आळत येतो उगत्या झाकत्या काजव्यांसवे. अशा वेळी दूरचा दिवा जवळ येतो पाण्यावरून. वारा तारा छेडीत घुमतो उदास उदास सूर भरून. डोळ्यांमध्ये जमते पाणी. डोळ्यांमध्ये जमते पाणी कशासाठी कळत नाही. डोळ्यांमध्ये जमते पाणी कशासाठी कळत नाही.
ऊर भरल्या उसाशाला कुठेच वाट मिळत नाही. डोळ्यांमध्ये जमते पाणी कशासाठी कळत नाही. ऊर भरल्या उसाशाला कुठेच वाट मिळत नाही. फांदी सारखी झुकते सांज. बा भ बोरकर. पुन्हा एकदा बा भ बोरकर यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन. मंडळी, परत एकदा आठवण करून देते जाता जाता की हा माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये याच्या लिंक्स शेअर करा. थँक्यू.